हरे राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठांपरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वहि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदुम्या श्रीचरण, श्री गुरूंचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूजनीय डॉक्टर काकांना नमस्कार करते. परम पूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते. त्यांच्या चरणाशी लोटांगण घालते. तसेच माझी गुरु माऊली शैलाताई आणि राजूभाऊ यांना नमस्कार करते. आणि श्रोते, आपण जगदीशमती आपल्या सगळ्यांना मनापासून साष्टांग नमस्कार करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. आपण काल बघितलं संचित क्रियमाण प्रारब्ध. आणि संचित म्हणजे काय, तर मागील सर्व मनुष्य जन्मांचे जे आपल्याला जाणीवपूर्वक केलेल्या कर्माची जमावट, गोडाऊन है ना, त्याला संचित म्हटलेलं आहे. आणि क्रियमाण म्हणजे आता चालू जन्मामध्ये जागृतीत हेतुपूर्वक केलेले कर्म. आणि प्रारब्ध म्हणजे ईश्वराच्या नियोजनानुसार अनंत जन्मापासून जे संचितात आहेत, त्यातले जे कर्म परिपक्व झाले आहेत भोगण्यासाठी, ते देऊन आपल्याला जन्म दिला जातो त्या योनीमध्ये, आणि तिथं ते भोगावे लागतात. आणि त्यानुसारी वातावरण, त्यानुसारी आपले सगळे देह आणि देह संबंधी दिले जातात. अशी ही सगळी व्यवस्था आहे. आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे. आता आपण मनुष्य देह प्राप्त करून आलेलो आहोत, तर जो असा विधिते पाळीते निषेधाते गाळीते, मज देऊनी जायते कर्म फळ. आता जे चालू धर्मामध्ये आहेत, जन्मामध्ये आहेत, ते कर्मफळ मला देऊन टाकतो, मला अर्पण करतो. म्हणजे त्याचं संचित जमा होत नाही, संचितात भर पडत नाही. ह्याच्यातून निघण्यासाठी आपण काय केलं आहे की प्रारब्ध आहे हे भोगून संपवायचं. मग कसं आहे, हा आपल्या हातचा विचार नाही, म्हणून जे आहे ते ईश्वराचं देणं आहे आणि आपल्याच करणीचं फळ आहे, हा विचार करून ते भोगायचं, आनंदाने भोगायचं, ईश्वराचा प्रसाद म्हणून भोगायचं. आणि दुसरं ज्ञानाने वागून, म्हणजे जसं काल आपण विस्ताराने बघितलं, ज्ञान झालं की मी कोण आहे, आणि वागणं बरोबर असलं, ज्ञानाग्नी कर्म ज्ञानाग्नी भस्म कर्माणी, या ज्ञानाग्नीमध्ये कर्म भस्म होते, कोणतं, संचितातलं. आणि क्रियमान कर्म
ज्ञानाने केलेलं आहे, भगवंताला अर्पण केलेलं आहे. मज देऊनी जाई ते कर्मफळ. म्हणजे नवीन संचित तयार होऊ दिलं नाही, मागचं आहे ते ज्ञानाग्नीने जळून गेलं आणि प्रारब्ध आहे ते भोगवून संपवलं. संचित क्रियमान प्रारब्ध अवघा झाला नारायण. आणि ह्याच्यासाठी करायचं काय सांगितलं होतं? सत्संग, नामस्मरण आणि आत्मपरीक्षण, कठोर आत्मपरीक्षण. डॉक्टर काकांचं म्हणणं आहे कठोर शब्द लावूनच घ्यायचा म्हणे आपण आपल्याला. आपण दुसऱ्यासाठी कठोर होतो, आपल्यासाठी नाही. आणि पहिले म्हटलं आहे सत्संग. याच्यासाठी आचार्य म्हणतात सत्संगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निर्मल तत्व, निर्मल तत्वे जीवन मुक्ती. म्हणजे सत्संग धरला तरीही आपण मुक्तीपर्यंत जातो. नामस्मरण, नामस्मरणामध्ये असलं तरीही काया वाचा मने धने जो निवटला गुरु करणे त्याचे उठे संसार धरणे गुरु सेवा याना. अशा रीतीने गुरु सेवा करता करता जो नामस्मरणात राहतो, जेथं नित्य नामाचा गजर तेथे मी असे साचार, तेथे न करणे विचार नाम सकळ तारावया. भगवंत स्वतः बोलले भागवतामध्ये, नाथ भागवतामध्ये. कोणी साधारणाचं वचन नाही आहे, भगवंताने दिलेलं आहे. तिथं मी असतो जिथं नामाचा गजर, जेथे नित्य नामाचा गजर, असे जे असतात ते तरुण जातात. आणि कर्मी कर्म निर्गुण होत तेथे स्मरावा मी अच्युत. नामही घ्यायचं कसं? माझ्या स्मरणात घे, मला आठवत करत जा माझ्या स्मरणात. नाम न्यून ते संपूर्ण होत, हे सामर्थ्य नामाचे. नामाचं सामर्थ्य सांगत आहेत नाथ महाराज. म्हणून आपण 3 रस्ते पाहिले होते की नामस्मरण, सत्संग आणि आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण कशाला म्हणतात? की मी कोण आहे हे कळणं, मला माझंच स्वरूप कळणं, म्हणजे आत्मा जाणणं की मी देह नाही, मी आत्मा आहे. आत्मपरीक्षण हे 3 जेव्हा आपण बरोबर करत राहतो तर आपलं संचित क्रियमान प्रारब्ध अवघा झाला नारायण. हा अभ्यास काल आपण विस्ताराने बघितला आणि सगळा तो आपण केला आहे. आज आता पुढे चलूया. आणि आजच्या ओव्यांमध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे ते करंटे आणि भाग्यपुरुष. करंटे कोण आहे? करंटाचे करंट लक्षण समजून जातं विचक्षण, आणि भल्याचे उत्तम लक्षण करंट्याचं कळेना. भले म्हणजे भाग्यवंत, आणि करंटे म्हणजे समर्थांचे करंटे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे करंटेंना लक्षण आपण बघितलेलं आहे, अभ्यासून बसलेला होता. आज आपल्या अभ्यासाचा विषय हाच आहे, करंटे कोण आणि भाग्यवंत कोण. आणि हे इतरांचं बघायला जायचं नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं की कोण करंट आहे कोण भाग्यवंत आहे हे मला बघायचं नाही. हे करंटेपणाचे परीक्षण मी माझं करायचं. कसं? विद्या नाही, विनय नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, कुशलता नाही, म्हणून प्राणी करंटा. समर्थ म्हणतात करंटा कोण आहे? ज्याचं जवळ विद्या नाही, म्हणजे ब्रह्मविद्या. ह्या कॉलेजच्या शाळेच्या विद्यांचं इथं घेणं देणं नाही आहे. त्या आवश्यक आहेत, त्या सगळ्या पोट भरण्याच्या विद्या आहेत. ह्या प्रपंचासाठी त्याही आवश्यकच आहे, अगदी त्या नकोत असे नाही आहे. पण इथं जो त्याचा मूळ आहे ते म्हणजे विद्या नाही. म्हणजे मी कोण आहे हे ज्याला माहित नाही, विद्या नाही, विनय नाही, विवेक नाही, साक्षेप नाही, आणि कुशलता नाही, म्हणून प्राणी करंटा. यशा करंट्याला समर्थ माणूस सुद्धा म्हणायला तयार नाहीत, प्राणी म्हटलं आहे.
आणि हे करंटेपणाचे लक्षण आहे. मग आपण आपलं चेक करायचं, याच्यातलं माझ्याजवळ किती आहे आणि किती नाही. सरळ सरळ हिशेब पाहायचा आणि त्यांच्या बोलीने बोलायचं, त्यांच्या चालीने चालायचं. दुसऱ्यांच्या हिशेबात किंवा घेण्या देण्यात बोलण्यामध्ये आपण जास्त विचार करायचा नाही. संत श्री गुरु काय म्हणतात त्याच्या धारीवर आपण स्वतःला चेक करायचं, त्या धारेने त्या मार्गाने स्वतः आहोत की नाही हे आपण आपलं चेक करायचं. आणि असा जो चेक करत राहतो तो स्वतःला सुधरवतो. नाही तर आमचं आपलं हेच बरं असं नाही. त्यांनी जे सांगितले आहेत गुण अवगुण, हे माझ्यामध्ये किती आहेत आणि किती मला काढायचं आहे, एक करंटेपणाचे परीक्षण मी माझं करायचं, म्हणजेच आत्मपरीक्षण, कठोर आत्मपरीक्षण. डॉक्टर काका विशेष करून इथं कठोर शब्द लावतात, ते आपण आपलं करायचं. आणि काय त्याच्यात मग हे नाही की अरे माझ्यामध्ये हे अवगुण आहेत, हे माझ्यामध्ये आहेत, असं करत बसायचं नाही. माहित पडलं ना अवगुण सोडावे. हे माहित आहे ना, संतांनी सांगितलं, श्रीगुरूंनी सांगितलं की हे अवगुण आहे. सत्संगामध्ये श्रवणामध्ये हे माहिती पडलं, सरळ त्याच्यावर आपण आपलं लक्ष ठेवायचं आणि अवगुण त्यागावे. दैवी संपदा, दैवी गुण संपदा उत्तम पुरुषाच्या याच्यात आपण बघितले आहेत, ते संपदा कमवावी आणि ही टाकावी. आणि निष्काम कर्माने उपासना, निष्काम कर्माने चित्त शुद्ध करायचं, निष्काम उपासनेने चित्त शांत करायचं आणि ती संपत्ती तेव्हा आपल्याजवळ ह्या याच्यामध्ये जमा राहते. जसं काल पाहिलं ना, गहू ज्वारी बाजरी काय आहे माझ्या गोडाऊन मध्ये, ते मला ताटात येते, त्याची भाकरी येणार की पोळी येणार. तसंच हे माझे जे दैवी गुणसंपदा आहे ते मला वापरायला मिळणार. माझ्याजवळ जी संपदा असेल तीच मी वापरेल ना. मग ही करंटाची संपदा असेल तर मी करंटाच राहील. आणि मला जर उत्तम पुरुष व्हायचं आहे, मला भाग्य पुरुष व्हायचं आहे, तर मला हे उत्तमाचे लक्षण, हे उत्तमाची संपत्ती माझ्याजवळ असली पाहिजे, तरच मी ती वापरेल. माझ्याजवळ नसेल तर कुठून वापरेल. म्हणून या उत्तम पुरुषाची संपदा आपण घ्यायची, आसुदी संपत्ती. अशा रीतीने जेव्हा आपण निष्काम कर्म करतो आणि निष्काम उपासना करतो, तर आपल्यामधले आसुरी संपत्ती जाते. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळे कमी होतात, हळूहळू जातात आणि त्याच्या ठिकाणी शांती, समाधान, तृप्ती हे सगळी दैवी गुण संपदा, भाग्यवंत पुरुष होण्याची संपदा त्याच्याजवळ येते. भाग्यवंत हे पुन्हा असं आहे बघा की आत्मनिष्ठ व्हायचं आहे हे समजलं, श्रवणाद्वारे समजून गेलं, तर झालं का पूर्ण? हे फार महत्वाचं आहे. समजलं म्हणजे झालं असं नाही आहे. ते ज्ञान रूप, ते शाब्दिक जे श्रवणाने जे झाले आहे त्याने काहीही लाभ होत नाही. ते ब्रह्मनिष्ठ, ते ब्रह्मपरायण, ते उत्तम गुण माझ्या जीवनात, माझ्या वागण्यामध्ये आले पाहिजे. नुसतं ऐकून मला माहित आहे, मी वहीमध्ये लिहून ठेवले आहेत आणि वागायच्या याच्यात काही दिसत नाही, तर त्या वही मधल्याने काही फायदा होत नाही किंवा अशा ऐकल्याने काही फायदा होत नाही. असे कितीही पारायण, असे कितीही आवर्तन होत राहतील, पण त्याचा जर मला अनुभव येत नसेल तर काही उपयोग नाही. मला त्याचा अनुभव यायला पाहिजे. संतांचे जे दोष दाखवले आहेत ते सत्संगामध्ये आपल्याला कळतात, ते माहित होतात आपल्याला. आणि तेच सत्संगामध्ये, जसं आताच बघितलं, सत्संगत्वे निसंगत्व आलं का मला चेक करायचं. निसंगत्वे निर्मोहत्व, हे सगळे देह आणि देह संबंधी पहिले आपल्या देहाकडे करायचं, देह आणि मग देह संबंधी यांच्याबद्दल मोह कमी झाला आहे का? मी आणि माझे म्हणजे अहम आणि ममता हे मोहाचे माता पिता. हे मोह कोणाचा मुलगा आहे? अहम.
आणि माझे आणि माझ्या वची जी ममता धरली आहे मी, म्हणजे देह आणि देह संगीत ह्यांच्यावर जी मी ममता धरली आहे, त्यांनीच मोह तयार होतो. मग माझा मोह गेला का, हे मी माझं चेक करायचं. कारण सत्संगामध्ये ऐकून झालं आहे, सत्संग ते निसंग, मला निसंग राहणं येते का? होई रे निसंग, कधी ना संग, लागू न दे मळ ममतेचा, राही रे असंग. असंग राहणं मला जमते का? आणि हे केव्हा जमेल, तर म्हणते ममतेचा मळ जर लागला नाही ना तुला, तर हे जमेल. आचार्य सुद्धाच म्हणतात, जर तू सत्संगामध्ये हे ऐकलं आणि निसंग झाला, तरच तुझा मोह जाईल. आणि निर्मोहत्वे निर्मल तत्व, मग ते निर्मळ तत्व आहे, ज्याला कोणताही मळ नाही. असं काय आहे, निर्गुण निर्मळ, हे काय आहे, ते आत्मतत्व. हे ते मला कळत जाईल. निर्मोहत्वे निर्मलत्व, आणि हे कळलं की ते मी आहे, ज्ञान झालं. आणि ते ज्ञान झालं की काम झालं. हेची देही हेची डोळा, भोगी मुक्तीचा सोहळा. निर्मल तत्वे जीवन मुक्ती, हा प्रवास मी, हे प्रवास आचार्यांनी सांगितला आहे. आणि ह्या प्रवासात मी कोणत्या स्टेशनवर आहे, आपण आपलं हे 4 स्टेशन सांगितले आहेत समर्थ आचार्यांनी. मग आपण आपलं चेक करायचं की मी कोणत्या स्टेशनवर माझी गाडी थांबली आहे की सुरू आहे. थांबलेली गाडी आपल्याला नाही आवडत, हळूहळू का होईना पॅसेंजर चालू राहिली पाहिजे, तर कंटाळा नाही येत. थांबली की कंटाळा येतो. आपला अनुभव आहे की नाही, ट्रेन मध्ये जा की बस मध्ये जा, ट्रेन उभी राहिली तर कंटाळा येतो, सुरू राहू द्या. असं हा प्रवास समर्थाने तेच म्हटलं आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास कसा आहे, तर हा प्रवास आचार्यांनी त्याची फोड केली आहे. हे संतांनी सगळं सांगून ठेवलेलं आहे आणि श्रवणात ते माहिती झालं आहे. मग हे नुसतंच हे आपल्याला ऐकून चालणार नाही, हे मला माझ्यामध्ये ताबडतोब दूर करायचे. आणि भाग्यवंत पुरुषाची वाटचाल म्हणजे मी भाग्यवंत व्हायचं. कौपिलवंतम खलु भाग्यवंत, असा मी शिव आहे ते, तसं मी भक्त आहे. मला कळलं पाहिजे मी कोण आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिव. हे सत्संगामध्ये कळलं, ताबडतोब दूर करायचं. आणि करंटे म्हणजे वृत्तीचं करंटे पण, हे वागणं नाही, ह्या देह तर जड आहे हो. माझी वृत्ती करंटी आहे का, माझे विचार असे वाईट आहेत का, माझी अंतःकरणाची वृत्ती करंटी नसावी. म्हणून पुन्हा शिकवण आहेच, वृत्ती जिकडे धावे न धावे पाठी. हे दोन्ही विचार येतीलच, असं अजिबात आपण आपल्याला म्हणू नये की माझ्यामध्ये वाईट विचार म्हणजे करंटे विचार येतच नाही. येतील, पण तिथे पौरुषत्व करावं लागते. पापोघ परिधुयता, आचार्यांनी सांगितलं आहे साधना पंचकम, की ह्या पापांचे म्हणजे करंटेपणाचे जेव्हा जेव्हा तुझ्यामध्ये विचार येतील, तेव्हा तेव्हा त्याला थांबवायचं. आणि भाग्य पुरुष व्हायचं आहे, तर दैवी गुणसंपदेचे जे विचार आहेत त्याला मार्ग द्यायचा. आणि ह्याला जिरवून द्यायचं म्हणतात, साठवायचं नाही आतमध्ये, की आता दाखवून देईल मग ते कधी ना कधी स्फोट होतो, तो होऊ द्यायचा नाही. हे जिरवून टाकायचं, राहूच द्यायचं नाही. ज्याला आपण तमोगुण पाहिलं होतं तेव्हा हा विषय आपण पाहिला. आणि अशा रीतीने हे करंटेपण, ह्याची करंटेपणाची वृत्ती मी माझी घालवायची. त्या अंतःकरणापासून म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार याच्यामध्ये ती मुरलेली असते. आणि इथून जे ते मनामध्ये, माझ्या मनामध्ये आज आलं की आज वर्ग करायचा नाही, आज झोपायचं आहे, किंवा आज फिरायला जायचं आहे, आज हे आहे आज ते आहे, असं काहीतरी दुसऱ्या ह्याच्यात स्वतःला गुंतवायचं म्हणजे करंट आहे.
ही अंतःकरण वृत्ती करण त्याची माझी नसावी. आणि बाहेरची म्हणजे हे आपलं जे जगामध्ये लौकिकात मधलं आपल्याला सुख सोयी किंवा दारिद्र्य मिळाले आहे, हे आपल्या हातची गोष्ट नाही, हे ईश्वराचं देणं आहे. प्रारब्धाने ते मिळालेलं आहे आणि आपल्याच पूर्वकर्मानुसार संचितातून ते परिपक्व झालं आहे, म्हणून आज ते मला भोगावं लागत आहे. म्हणजे ह्याच्यावर आपलं काही स्वामित्व नाही. हे जसं त्यांनी लिहिलं आहे किंवा जसं त्यांनी दिलेलं आहे ते आनंदाने स्वीकारायचं. त्या दारिद्र्यावर म्हणजे त्या प्रारब्धावर ते अवलंबून आहे. ते हे लौकिकातलं दारिद्र्य हे माझ्या हातचं नाही, पण करंटेपणाचा हा संकुचितपणा, मी आणि माझे, आम्ही दोघं आमचे दोघं, आता दोनही नाही आमचा एक, हे जे संकुचितपणा आहे ते देह सुखाचा विचार आहे. तिथं समजून जायचं. नाही तुकोबा म्हणतात तो तुका आकाश आहे एवढा, आणि मी म्हणतो मी आणि माझा नवरा आणि माझी मुलगा, एवढ्या पुरता मी माझे संकुचित विचार असतील, हे बरोबर नाही. संकुचित विचारामध्ये देह बुद्धीमध्ये दुःख आहे. तुका आकाश एवढा, का बरं? ते काय देहाने आकाश एवढे झाले का? नाही, त्यांची वृत्ती आकाशासारखी विशाल झाली. विश्वाची माझे घर, त्यांची वृत्ती अशी विशाल झाली, म्हणून त्यांना प्रत्येकाशी व्यवस्थित आत्मबुद्धी निर्माण झाली की सगळ्यांमधलं ते तत्व त्यांनी बघितलं. आणि विश्वामध्ये जे जे आहेत ते सगळे मध्ये मीच आहे, तो आत्माच आहे जो माझ्यामध्ये आहे. आणि आत्मे काही 2 4 5 नसतात, तो आत्मा मी आहे, तोच ह्या अख्ख्या विश्वामध्ये प्रत्येकाजवळ आहे, तोच आहे तो. मग विश्वामध्ये जिथं जिथं जो जो आहे ते मीच आहे की नाही, म्हणून विश्वाची माझे घर. दुजेपणा नाहीच राहिला, विचारच संपला दुजेपणाचा. आणि जर मी आणि माझा नवरा माझी मुलगा असं करत असेल तर मी बरोबर आहे म्हणजे देहबुद्धी, आणि बाकी आपलं ते सोनूला दुसरं ते काढतं. असं व्हायला नको. आईला नेहमी आपल्या मुलाचे गुण दिसत असतात आणि दुसऱ्यांच्या मुलाचे अवगुण दिसत असतात. असं नेहमी व्हायचं. विश्वाची माझे घर हे तत्व पाहिलं तर देहबुद्धी जाते, आणि देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास करला तरच आनंदात जीवन जाते. नाही तर मग मी माझ्यामध्ये दुःख आणि कधी सुख असे सुख दुःखाचे हेलकावे येत राहतात. आणि अशा रीतीने संकुचितपणा म्हणजे हे देह सुखाचा विचार, मी देह आहे हा विचार म्हणजे करंटेपणा, तो मी माझा काढायचा. आणि त्यासाठी आत्मग्रंथाचा विचार, आत्मग्रंथ म्हटलं आहे शास्त्रात की मी कोण आहे हे आत्मा जिथं शिकवलेलं आहे. ऐकत ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, हे जो सांगतो ज्या ग्रंथामध्ये हा अभ्यास आहे त्याचा मी अभ्यास करायचा, त्याचं श्रवण करायचं आणि निरपेक्ष व्यापक व्हायचं. आणि तो मी आहे तिथपर्यंत माझं विचारसरणी, माझी वृत्ती मी न्यायची. आणि ही वृत्ती म्हणजे काय? चिदानंद रूपम शिवोहम शिव, तो मी आहे. इथपर्यंत माझी वृत्ती गेली की काम झालं. आणि ह्याच्यासाठी हा अभ्यास करताना अनुभवाचा स्पर्श झाला पाहिजे. आम्ही करतो ना दासबोधाचा अभ्यास, पण ह्यातला एकही अनुभव अजूनपर्यंत आम्हाला झालेला नाही. कित्येक जण सांगतात आमचं 6वं आवर्तन सुरू आहे, आमचं 8वं सुरू आहे, आमचं 10वं सुरू आहे. अरे हो बरोबर आहे, पण ह्यातले समर्थाने जे सांगितले आहेत दासबोधातले, किती अनुभव तुम्हाला आले जीवनामध्ये, किती उतरवले, तेवढे अनुभव येतील. याचा मला स्पर्श झाला पाहिजे. म्हणजे माझ्या अनुभवाचा तो भाग आहे,
तो मी स्वीकारेल तेव्हा मला स्पर्श होईल. आपल्या जवळ असो त्याचा स्पर्श होतो की नाही आपल्याला. माझा मुलगा अमेरिकेला आहे, कितीही आपण बोललो केलं पण त्याला मिठी नाही मारता येत ना, त्याचा स्पर्श नाही होत. तसं हे जे समर्थांची शिकवण आहे ती त्याची आहे की ह्या भाग्यपुरुषाची आहे. ह्याच्यामध्ये मी कुठंतरी बसला पाहिजे. मग कुठं बसतो हा विषय गौण आहे. हे मला जाणवलं पाहिजे मी करंट आहे तर त्याचा इलाज होईल. मग भाग्यपुरुष व्हायला वेळ लागणार नाही. हे आपल्याला आपलं माहिती पडलं पाहिजे. आणि हे ज्याला जो स्वीकारतो त्याला तो स्पर्श लवकर होतो. नाहीतर मग दुरून राम राम श्याम श्याम दुरून असतात. आणि मिठी मारायची आहे तर मग स्पर्श पाहिजे. आणि ह्या गुणाचा मला स्पर्श झाला पाहिजे. आणि हेच त्याचं निधिध्यासन होत असेल. या दासबोधाचं निधिध्यासन श्रवण मनन चिंतन निधिध्यासन आपण बघितला आहे ह्याचा अभ्यास. म्हणून पहिले सगळं तयार असलं की इथून पटपट समोर जाता येते. त्या निधिध्यासनापर्यंत मी जर पोचली असेल तर हा स्पर्श होतो. नाही तर अजून श्रवण म्हणजे इकडून तिकडे गेले वारे. असं झालं असेल तर वारा चालला गेला, मग मला काही मिठी माता आली नाही. असं नाही व्हायला पाहिजे. आणि शास्त्र आणि तर्काचा समन्वय मला लावता आला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये आचार्य श्री गुरु संत जे हे शास्त्रामध्ये सांगत आहे ते मला माझ्या जीवनात त्याची घडी मी कशी बनवून घ्यायची याला धरून ही घडी लावता आली पाहिजे. आणि असा सगळा समन्वय लावून मला प्रयत्न उद्दंड करायचे आहे. असं नाही आमच्या प्रारब्धात असंच आहे, आमचे हे असेच किंवा आमची ही अशी. दोघही उभयता एकमेकांचं प्रारब्धच असं आहे असं नाही. ह्याच्यासाठी हे एकटं आहे, मला माझं करायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी करंटे पण घालवण्यासाठी उद्दंड प्रयत्न मन लावून सगळं करायचं. आणि मग यश आलं की अपयश आलं हे त्या ईश्वरावर सोडून द्यायचं. समर्थ प्रयत्नवादी आहेत, देरे हरी खाटल्यावरी हे समर्थांना मान्य नाहीये. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केलं तर काय नाही मिळत हो, देवाला उभं करण्याचे सामर्थ्य आहे. पण त्या लेवलचे प्रयत्न लागतात. होईल तर होईल, आज एवढंच झालं, आज हेच कारण आलं, आज तेच कारण आलं, असं काहीतरी आपलं आपलं करायचं आणि त्या दिवशीची सुट्टी नाही. सातत्य फार महत्वाचं आहे. तेव्हा मी हे सगळं ह्या अभ्यास असेल, हे चिंतन असेल, हे करायचं असेल, बाकी सगळं साईडला तेवढ्या वेळापुरतं मला करता आलंच पाहिजे. आणि जे साधायचं आहे ते साधूनच घेतलं पाहिजे. कारण सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणे दिला आहे. हा अधिकार माझ्याजवळ आहे आणि तो अधिकार मी वापरायचा. मनुष्य देह ज्याला मिळाला आहे ना त्याला हा अधिकार आहे. मनुष्य देहाचे लेणे अकस्मात ये भाग्याने, सच्चिदानंद पदवी घेणे हा अधिकार नारायणे दिला असे. जेव्हा त्याने आपल्याला मनुष्य देह दिला ना अकस्मात मिळाला आहे, पण ह्या अधिकारासहित मिळालेला आहे. ही प्रॉपर्टी ईश्वराने आपल्याला दिली आहे. मग आपण करंटे आहोत की भाग्य पुरुष आहोत, तू तुझ्या हाताने भाग्यच पुरुष होऊन जा, मी तुला अधिकार दिला आहे. आणि ते आपण आपलं सगळं प्रयत्न करायचे, उद्दंड करायचे असं म्हणत आहे. आणि यश अपयश जे येईल ते आनंदाने स्वीकारायचं. बस काही झालं, कोणतंही माझ्या पदरात आलं तर माझ्या आनंदाला मी धक्का लावू द्यायचा नाही, म्हणजे जिंकलं. आणि विचार तिथं हा द्यायचा, सकल करणे जगदीशाचे. आणि तो माझ्यासाठी जो करतो ते माझ्यासाठी योग्य आहे तेच करतो आणि छान करतो. म्हणून मी
कुठंही किंतु परंतु मनामध्ये न ठेवता ह्याला मी शरण आहे ना, मग त्याचं सगळं मी मान्य करायचं. पण मी असा देरेहरी खाटल्यावर नाही, प्रयत्नाची उद्दंड प्रयत्न करायचे. अशा रीतीने भाग्य पुरुष व्हायला वेळ लागत नाही. शास्त्राला जे मान्य आहे ते विचार मी स्वीकारायचे म्हणजे माझं पुण्य. आणि ज्याला शास्त्र अमान्य करते ते मी जर करत असेल तर ते माझं पाप. अशी पाप पुण्याची बैठक मी बनवायची. असत्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोही मध्ये सापक्ष कोणाचा करावा. समर्थांनी सांगितलं आहे की असत्य जे आहे म्हणजे जे शास्त्राला, संतांना, श्री गुरूंना मान्य नाही ते असत्य, ते म्हणजे पाप. आणि जे सत्य आहे ते पुण्य. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. ह्या समर्थांचा हेका आहे, हा समर्थांचा ठेका आहे की असंच वागावं लागेल तुला. आपल्या मनाचा मळ कालवू नको रे. हे आपल्या मनाचं, आपल्या मला असं वाटलं, काय किंमत आहे माझ्या वाटल्याला. हा, शास्त्र काय म्हणते, संत काय म्हणतात, श्री गुरु काय म्हणतात, ह्याला किंमत द्यायची. मला वाटण्याचं, माझं असं इच्छा होती, डॉक्टर काका म्हणतात हे सगळं केराच्या टोपलीत टाका. मला काय वाटलं, केराच्या टोपलीत. काय किंमत नाही मला काय वाटलं त्याला. माझ्या श्री गुरूंनी जे सांगितलं आहे, शास्त्राने जे सांगितलं आहे ते मी श्रद्धा आणि विश्वास ते स्वीकारायचंच, चलाच. आणि अशा रीतीने आपण भाग्य पुरुष व्हायचं. जे इथं म्हटलंय करंटाचे करंट लक्षण समजून जाती विचक्षण, हे समजून जायचं. आणि भल्याचेच उत्तम लक्षण, हे मला हे भलं म्हणजे भाग्यवंताचे लक्षण मी माझ्यामध्ये तयार करायचे. हे करंट लक्षण मी माझ्यातले काढायचे. मायेमध्येच बोलणे चालणे त्याचे साचे, माया नसता बोलणे कैसे, या कारणे शब्दातीचे मूळ शोधावे. आता हे मायेच्या मधून निघून त्या परब्रह्माचे मौन राहून ते सगळं समजायचं. मौनाचे मग जे हे जे सगळं माया रचित आहे आणि मला हे सगळं कळलं आहे, तर मी त्याचं मूळ शोधायचं की हे माया, जड माया, गुण माया, मूळ माया, हे सगळे कोणाच्या सामर्थ्याने आहे, ह्याचं अधिष्ठान काय आहे. अधिष्ठानाकडे वृत्ती फिरवणे, त्या अधिष्ठानाकडे जाणं, तेच खरी भक्ती आहे. आणि ते शब्द जेव्हा असे कळतात आणि हे जेव्हा माहित होते, तेच तेव्हा बोलणं सगळं थांबलेलं आहे. हे मूळ आहे. आणि इथं मग मौन, काहीही बोलायचं नाही, काही नाही, फक्त समजायचं आणि मी तसं करायचं नाही, आपण आपलं मागे लागायचं. हे मला शोधता आलं पाहिजे. माईक जनाचे अस्तित्व हे सगळं माईक आहे, हे मी स्वीकारायचं. आणि त्यात कर्म व शब्दांचा व्यवहार जो सत्य वाटत आहे तो काढून टाकायचा. आणि शब्द मग येतातच काय की हा देह मिथ्या आहे, माईक आहे, जोड आहे. मग ह्याचं बोलणं झालंच ना. जे मिथ्या आहे, माईक आहे, मायाकृत आहे, त्याच्यावर काय लक्ष द्यायचं. सारासार विवेक. विवेक म्हणजे पृथक्करण करायचं. सार आहे ते मी घ्यायचं, असार आहे त्याच्याकडे टाकून द्यायचं, दुर्लक्ष करायचं. मग हे फोत्रट दाणा घेऊन जायचं, फोत्रट टाकून द्यायचं. त्यातलं बोलण्यामधून आता श्रवण करायचं म्हटलं की बोलावं लागेलच, पण आता हे दुसरं काय आहे त्याचं मतितार्थ घेऊन घ्यायचं, त्याचं दाणा घेऊन घ्यायचा आणि
कोणत्या म्हणजे कोणत्या शब्दात सांगितलं, कसं सांगितलं, हे सगळं विसरून जा. जो मतीत अर्थ सांगितला आहे, भाग्यपुरुष कसं व्हायचं हे सांगितलं आहे, हे उचलून घ्या, तसं होऊन जा आणि मग हे सोडून द्या. पहिले मिथ्या उभारावे, पहिले हे श्रवण करावंच लागेल. पण मग चिंतन झालं, मनन झालं, निधिध्यासन झालं, आता ह्याचं काही काम नाहीये. पोचलं ना, मग नाव सोडावी लागते. त्या किनाऱ्यावर उतरलं, नाव सोडून द्या, डुबवून नका देऊ, सोडून द्या, दुसऱ्याच्या कामी लागेल आणि पुढचा प्रवास करा. ते आनंद वनभुवने तिथं जा. जर या नावेतच बसत राहिलं तर पुढचं राहून जाते. म्हणून इथं थांबायचं नाहीये. निधिध्यासन झाल्यावर त्या शब्दाचे सगळं सोडून द्यायचं. तत्वे तत्व शोधावे, माया वाक्की प्रवेशावे. तत्व पाहिलं ना की देह मिथ्या, हे मायाकृत आहे. याच्यातलं जे तत्व आहे ते मी आहे. शोधलं, आता महावाक्याकडे जा, जे मला श्री गुरूंनी अभ्यास दिला आहे, बोध दिला आहे. पहिलं महावाक्य तत्वमसी, श्री गुरूंचा सांगणं आहे, हा श्री गुरूंचा बोध आहे, ते मी स्वीकारायचं. तो उपदेश आहे माझ्या श्री गुरूंचा दिलेला, ऐक शिष्या येथील वर्म, स्वये तुची आहे ब्रह्म. हे स्वीकारलं. आता पण मला ह्याचा अनुभव आला पाहिजे. पण मला हा श्री गुरूने म्हटलं हो, पण मला तर आई होण्याचा अनुभव आहे की नाही. ब्रह्म मी आहे हा अनुभव नाहीच आहे, कारण देह बुद्धी आहे, मी आणि माझा मुलगा, हीच मला अजून बुद्धी आहे. तर मग मी असं नाही म्हणायचं की मी आई आहे हे बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते चुकीचं आहे. नाही, श्रद्धा विश्वास की माझे श्री गुरु म्हणतात ते भलेही मला अनुभव नाही आहे, पण त्यांचं म्हणणं बरोबरच आहे, त्यांचं म्हणणं काही चुकलेलं नाही आहे, पण मला ते येत नाही आहे. मग शिक. तो अनुभव कसा येईल? प्रज्ञानम ब्रह्म, अभ्यास कर. प्रज्ञानम ब्रह्म म्हणते मी तुला शिकवतो, त्याचा अभ्यास करणं तिथं शिकवल्या जातं. आणि शिकलं, अभ्यास केला, जसं आपण आता थोड्या वेळा पहिले पाहिलं की त्याचा मला स्पर्श झाला पाहिजे, म्हणजे तो अनुभव मला आला पाहिजे. जे शास्त्रांनी, श्री गुरूंनी, समर्थांनी सांगितलेलं आहे त्याचा मला अनुभव आला पाहिजे. त्या अनुभवाला म्हणतात अयम आत्मा ब्रह्म. जेव्हा मी अशा अभ्यासाला लागते, असे सगळे श्रवण करते, किती महान महान वक्ते येऊन इथून बोलून जातात, हे सगळं माहीत झालं, त्याच्यावर मी अभ्यास करते. नुसतंच ऐकून सोडून द्यायचं नाही. हे चिंतन मनन श्रवणासाठी 2 4 5 8 दाना किती असले तरी चालतात, पण चिंतन करायला, मनन करायला एक आपल्याला आपल्याच करावं लागते. असं मी करायचं आणि त्या अभ्यासाने मग मला बरोबर समजते की श्री गुरुने म्हटलं आहे ते बरोबर आहे. हे देहाचं देणं आहे. मी आई कशाच्या भरोशावर झाली? माझ्यामध्ये असं काय आहे की मला आई होण्याचं सौभाग्य प्राप्त झालं? माझ्यामध्ये ते चैतन्य आहे, माझ्यामध्ये ते आत्मतत्व आहे म्हणून झालं हो. हे आता माझ्या लक्षात आलं की आई कोणाच्या भरोशावर झाली, ते काय आहे माझ्यामध्ये, त्याचं अधिष्ठान काय आहे. आणि याचं अधिष्ठान ते तत्व आहे, तो आत्मा मी आहे आणि तोच आत्मा माझा मुलगाही आहे. ते आता प्रारब्ध वश त्याला कुठंतरी गर्भात कोणाच्या तरी गर्भात जायचंच होतं, तर ईश्वराने नियोजन केलं, माझ्या गर्भात टाकलं. कर्तव्य कर्म म्हणून ते छान करायचं. अहम आणि ममता याच्यात गुंतायचं नाही, मोह नको, नाही तर फसून जाशील, प्रवास राहून जाईल. जर मोहात गेली तर प्रवास हा अभ्यास आहे, मोह व्हायचा नाही. महावाक्यांचा अभ्यास असा करायचा की मोहा जाळामध्ये फटू नको. मोहाचे जाळ महाअरण्य म्हटलं आहे त्याला.
या अरण्यामध्ये तू फसून जाशील, तुला रस्ता मिळणार नाही. संसारात जसं आपण फसला हो की नाही, या गुंताड्यामध्ये पाय फसला आहे. माझ्या मुलांचं, आता माझ्या नातवांचं काय करावं, या नातूचं किंवा नातींचं मला बघावंच लागते. या मोहामध्ये फसले. इथं थांबायचं नाही. आणि ज्याच्या अधिष्ठानावर हा मुलगा मिळालेला आहे, ज्याच्या अधिष्ठानावर नातू मिळालेला आहे, त्या अधिष्ठानावर वृत्ती न्यायची, त्या अधिष्ठानावर स्थिर व्हायचं आणि श्री गुरूंना घोष करून सांगायचा, अहं ब्रह्मास्मी. हे श्री गुरुदेवा, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे, मला याचा स्पर्श झाला आहे, मला हे कळलं आहे, माझ्या अनुभवात हे आलं आहे. आत्मनिवेदने पावावे समाधान. अशा अभ्यासाने स्वतः समाधानी व्हायचं. शांती, समाधान, तृप्ती हे सगळं मिळवायचं. मी तेच ह्या अभ्यासाने त्यांचं देणंच ते आहे. जसं उन्हाजवळ अग्नीजवळ गेलं तर गरमी मिळतेच, बर्फाजवळ गेलं तर थंडी मिळते, त्याला मागावी लागत नाही. तसं हा अभ्यास केला की ते मिळतेच, शांती, समाधान, तृप्ती. आणि आता मी खरा श्रीमंत झाला आहे, भाग्य पुरुष. मोक्ष श्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. ते स्वतः संत श्री गुरु स्वतः तर असे आहेतच. मोक्ष श्री ज्यांच्या घरी आहे, ही संपत्ती ज्यांच्याजवळ आहे, आणि जे जे त्यांच्याजवळ जातात ते सगळ्यांना ते तसे करून टाकतात. इतके श्रीमंत आहेत ते. कोण आहे ते? संत, ते श्री गुरु. आणि जे असं जर आपला अभ्यास असेल, असं आपलं वागणं असेल, तर ते आपणासारखे कधी तत्काळ नाही, काळ वेळ तयार लागेल. असं हे मोक्ष श्री, ही लक्ष्मी, हे ब्रह्म मी आहे, हे व्हायला वेळ लागत नाही. त्याचे देवाची आद्वारी उभा क्षणे घरी, त्याच क्षणाला. आणि हे मिळून या चारी मुक्तीचारी पाणी वाहती त्याच्या घरी, हा त्याचा परिणाम आहे. मग जसे हे संत श्री गुरु आहेत, त्यांच्या घरी भगवंत काय म्हणतो? मिळून या चारी मुक्तीचारी पाणी वाहती त्याचे घरी, श्री सहित राबे मी श्रीहरी. येराची थोरी कोण पुसे, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाचतो कसा, म्हणजे काय नाचतो? कालही आपण बघितलं होतं. श्री हरी नाचतो म्हणजे काय? तो स्वतः म्हणतो, मी एकटा नाही हो, श्री सहित माझ्या बायकोला घेऊन मी त्याच्या घरी राबतो. श्रीखंड्या नाथांच्या घरी पाणी भरलं ना, राबला बिचारा. मग एरद्या गेल्याची काय आहे म्हणे, बाकीचे सगळे तर नाचणारच आहेत. मी आणि माझी बायको श्री सहित मी त्याच्या घरी राबतो, काम करतो, त्यांच्या घरचा मजूर होतो. याच्यापेक्षा श्रीमंत कोण असतील मग? एवढे हे संत श्रीमंत आहेत. आणि जर आपण असं वागलं तर ते आपल्यालाही असे श्रीमंत करतात. आणि हा खरा भाग्य पुरुष आहे. लौकिकातलं हे 4 माळ्याची बिल्डिंग आहे, मुलं बाळ छान, एक अमेरिकेला आहे, एक इथं आहे, ऑस्ट्रेलियाला आहे, किंवा इथं कोणत्या देशात भरगच्च मोठा पगार आहे, छान व्यवस्थित आहे, मुलं बाळ छान आहे, तब्येती सगळं छान आहे. आमचं हे भाग्य नाही. हे तर ठीकच आहे. ह्या लौकिकातली ही संपत्ती नाही, इथं हे नाही आहे, अपेक्षित नाही आहे. मोक्ष श्रेय अलंकृत, या श्रेयने हे सगळे अलंकार घालून जो नटलेला आहे, आणि त्याच्या घरी एवढा जो श्रीमंत असतो ना, त्याच्या घरी म्हणे तेवढी तर माझ्या जवळ पण नाही आहे, म्हणून मी त्याच्या घरी कामी राहतो, मी त्याच्या घरचा गडी माणूस होतो. श्री सहित राबे मी श्रीहरी, येऱ्यांची थोडी काय सांगावी.
ज्ञान आणि वैराग्यपूर्ण, लक्ष्मी आणि औदार्यपूर्ण, ऐश्वर्य आणि यश गहन, हे षडश गुण जाण महाभाग्य. महाभाग्य कशाला म्हणतात? स्वतःला महाभाग्यवान समजायचं असेल तर ह्यावर आपली कस घ्यायची. ज्ञान आणि वैराग्यपूर्ण, लक्ष्मी आणि औदार्यपूर्ण. कोणती? ही भाग्यलक्ष्मी. नाहीतर आपल्या नजरेसमोर जे हे रिद्धी सिद्धी वगैरे आहे त्यांना ते म्हणतात अंगणात राहा, बाहेर. रिद्धी सिद्धी अंगण झाडती, घरात नाही घेत ते. ही मोक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी काम करत असते, ती घरात आहे. आणि ऐश्वर्य आणि यश गहन असं ऐश्वर्य आहे. आणि एका दोन आहे का? गहन पुष्कळ आहे, गोडाऊन भरला आहे. हे षडगुण जाणं महाभाग्य. हे षडगुण जर आपल्या जवळ असेल तर मी भाग्यवंत आहे, आपण आपल्याला म्हणायचं. हे चेक करायचं आहे. कठोर आत्मपरीक्षण आपण करायचं, याच्यातलं किती आहे माझ्याजवळ. भाग्य पुरुष व्हायचं आहे. समर्थांनी म्हटलंच आहे, मनुष्य शुद्धीस सांडावे आणि त्याचे काय खरे मानावे. मी शुद्धीवर असावं. आपण हे पाहिलं आहे की जो नशेत आहे त्याच्याशी बोलायचं नसते, जो शुद्धीवर आहे त्याचे सगळे हे भाग्य पुरुष होत आहे. ते जो अशा कामाच्या, क्रोधाच्या, मोहाच्या किंवा सतगुणाच्या, रजगुणाच्या, तमगुणाच्या नशेत आहे त्याच्याशी बोलायचं नसे. जो तमगुणाच्या नशेत आहे, आपण सरळ सरळ गणित आहे, सगळ्यांना माहित आहे. अरे तो पिलेला आहे ना, त्याच्याशी काय बोलायचं. तसा हा असा जो आहे तो भाग्य पुरुष. आणि दरिद्राचे लक्षण सांगून दिलेलं आहे. ऐक दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाण या नाव. काय सांगितलं होतं? एक मुलगा अमेरिकेला आहे, एक ऑस्ट्रेलियाला आहे, भरपूर कमाई आहे, गच्च मोठा पगार आहे. इथं पण पूर्ण प्रॉपर्टी आहे. एक घर बडनेरामध्ये, एक मुंबईमध्ये, एक काश्मीरमध्ये, सगळं आहे. तरी सुद्धा 7 पिढीचं झाल्यावर 8व्या पिढीचं कसं होईल? ज्याचे संतुष्ट नाही मन. म्हणजेच ज्याला ठेविले अनंत तैसेची राहावे, हे ज्याने केलं नाही तो परम दरिद्र. साधा नाही, परम दरिद्र म्हटलं आहे. असा परम दरिद्र जाणून घ्या. ह्यालाच परम दरिद्र म्हटलं आहे. आणि महाभाग्यवान कोण म्हटलं आहे? या षडगुणांनी जो भरपूर आहे तो महाभाग्यवान. आता आपण ह्या कसावर स्वतःला घासायचं. मी कुठं आहे, कोणत्या स्टेशनवर आहे. इतरांचं बघायला जायचंच नाही, हे दुसऱ्यासाठी नाहीच आहे. हे माहिती पडलं आणि ते आपण आपल्यावर त्या कसावर स्वतःला उतरवायचं. स्वतः ते बघायचं की याच्यामध्ये मी किती उतरतो, माझ्याजवळ हे किती आहे आणि हे किती आहे, दरिद्रीचं किती आहे आणि भाग्यवंताचं किती आहे. प्रॉपर्टी बघावी लागेल ना. अशा रीतीने स्वतःला स्वतःच पाहायचं. आणि ह्याच्यासाठी पुन्हा तेच आहे, सत्संगत्व, नामस्मरण आणि आत्मपरीक्षण. हे आत्मच परीक्षण करायचं आहे. आणि हे सगळं वाढवण्यासाठी सत्संगातच जावं लागेल. इथं कुठंही मिळणार नाही. कोणी इथं दुसरं कुठंही तुम्हाला हे सांगितलं जाणार नाही. सत्संगत्वे निसंगत्व हे सगळे रस्ते सत्संगातच मिळते. इथंच हे आहे ह्याचं स्टेशन. सगळ्यात पहिलं सत्संग. सत्संगत्वे निसंग होण्याचे मार्ग, निसंग होण्याचे मार्ग सत्संगामध्ये सांगितले जातात. आणि निसंग झालं की मोह कमी कमी होत जातो. मोह कमी झाला की बरोबर त्याच्यातून निर्मळ मन जो सो मोही पावा, मोही कपट चल छिद्र न भावा. भगवंताने रामायणामध्ये स्वतःचा स्वभाव सांगून दिलेला आहे की मला काय आवडते, मोही कपट चल छिद्र न भावा.
मला कपट, छल असे मला अजिबात आवडत नाही. आणि निर्मल मन जन सो मोही पावा, जो असा निर्मळ मनाचा आहे, बाकी त्याच्याजवळ काय आहे काही नाही हे मला काही घेणं देणं नाहीये. निर्मळ मनाचा म्हणजे ज्याचं चित्त शुद्ध आहे, ज्याचं चित्त शांत आहे, आणि जो ज्ञानाग्नीमध्ये हे तिन्ही जाळून बसलेला आहे, म्हणजे ज्याला कळून गेलेलं आहे मी कोण आहे, तो मला खूप आवडतो. ज्ञानी भक्त मोही अति प्यारा, असा ज्ञानाने भरपूर असलेला, प्रॉपर्टीने हे तीन माळ्याची चार माळ्याची बिल्डिंग आहे, हे असं आहे तसं आहे, असं मला नाही आवडत. मला कोण आवडतो? ज्ञानी. आणि ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ज्याला स्वतःच ज्ञान आहे, ज्याला आत्मज्ञान आहे, तो मला खूप आवडतो. अति म्हटलं आहे, ज्ञानी भक्त मोही अति प्यारा, मला तो खूप आवडतो. माझा तो लाडका शिष्य किंवा लाडका भक्त किंवा लाडका पुत्र. आणि आपला कोणता लाडका पुत्र असतो? ज्याचा पगार मोठा आहे, जो मला 28,000ची साडी घेऊन देतो. हे भगवंताला हे मान्य नाही. मग मी माझ्या विचारांची घडी पलटवायची आणि त्या घडीमध्ये स्वतःला बसवायचं. म्हणजेच जी देह बुद्धीची ही देहाची जी घडी बसलेली आहे, देह बुद्धीची जी घडी बसवलेली आहे, ती घडी काढून आत्मबुद्धीच्या घडी आपण बसवायची. आणि डॉक्टर काका याच्यासाठी फार छान म्हणतात की आपल्या बुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ होत नसतो. ह्याच्यासाठी गुरु बुद्धीच करावी लागते. देह बुद्धी आहे ना, तर त्याच्यासाठी गुरु बुद्धी करा. श्री गुरूंनी जसे सांगितलेले आहे तशी बुद्धी करावी लागते. आणि ज्याची अशी गुरुबुद्धी झाली, तो असा भगवंताला लाडका होतो. कालच आपण बघितलं की तो अनायास म्हणे देव तुझं भलं करो. असे माझ्या श्री गुरूंनी किंवा संतांनी असं अचानक म्हणावं, काय पाहून? असं माझं वागणं, असा माझा अभ्यास, असे माझे विचार, अशी माझी वृत्ती, हे बघून त्यांच्या अंतरातून हे वाक्य निघावं, देव तुझं भलं करो. तर भगवंत म्हणतात मी त्याला घेऊन नाचे शिरी, मी त्याला डोक्यावर घेऊन नाचतो आणि परमधामाला घेऊन जातो. मी मग काही विचार नाही करत तो त्याचं कर्म काय आहे, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, काय करतो काय नाही, मला काही घेणं देणं नाही, सगळे माझेच आहेत. पण जो असा असतो त्याला मी घेऊन डोक्यावर घेऊन नाचतो, त्याच्या घरी पाणी भरतो. भगवंताचं म्हणणं आहे बरं, कोणी ऐद्या गैद्याचं नाही आहे. आणि मग मी तसं झालं पाहिजे एवढंच तर काम माझ्याजवळ आहे. काही मोठं सांगितलं का? तू असा हो, मी तुझ्या घरी येतो, काम करतो. पण तू असा असला पाहिजे ना की ज्याच्या घरी त्याने काम करावं, म्हणजे मालक मोठा असला पाहिजे तो, तेव्हा गडी माणूस लहान असतो की नाही. मग त्याच्यापेक्षा मी असा म्हणजे ऐशी करणी करावी की त्याच्या भारी, त्याच्या डोक्यावर माझं कज झालं पाहिजे. आणि ते अशा विचारानेच त्याच्या डोक्यावर कर्ज होते. हे आम्ही असे फुल वाहिले, आम्ही एवढी पावती फाडली, आम्ही लाल फुल वाहिलं, आम्ही बेलफुल वाहिलं. ते म्हणतात कोणाचं आहे? माझंच माझ्यासाठी आणलं तर काय उपकार केले का? तुझं काहीतरी दे. अहंकार हा धूप जाळू, ह्या तुझ्या अहंकाराचं मला अर्पण कर. नारळ देतो की नाही आपण श्री गुरूंना, हे आहे ते नारळ. आणि आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या डोक्यामध्ये अहंकार आहे, तो त्यांना अर्पण करायचा. एवढं तुला आलं पाहिजे, तर तू माझा लाडका भक्त, तो तू माझा लाडका शिष्य. आणि असा जो असतो तो भाग्य पुरुष. जो श्री गुरूंचा लाडका शिष्य झाला, जो भगवंताचा लाडका भक्त झाला,
त्यांचा प्रिय झाला. लाडका म्हणजे प्रिय, तो भाग्यपुरुष. असे हे करंटे आणि भाग्यपुरुष यांचे गुणधर्म सांगितले. आणि शेवटी समर्थ म्हणतात, विचारे इहलोक परलोक, विचारे होत असे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. हे सगळं कसं होईल तर म्हणतात विचार करा. परमार्थ म्हणजे विचारांचा प्रदेश आहे. विचार विचार आणि विचार. आणि इथं समर्थांनी तेच म्हटलं आहे, चारही चरणामध्ये एक विचार दिला आहे की विचार कोणता करा, मला तो इहलोक आणि परलोक माझा आनंदात कसा जाईल, जीव ब्रह्म ऐक्य कसं होईल. आणि दुसरं म्हटलं आहे विचार कसा करायचा की हे माझं जीणं, हे मनुष्य देहाचं लेणं सार्थकी लागलं पाहिजे. आला आला हेला जन्मासे आला असं माझं होऊ नये. आणि तिसरं म्हणतात विचारे नित्यानित्य विवेक. ह्याच्यासाठी तुम्हाला नित्यानित्य विवेक देता आला पाहिजे. एवढं तीन ज्याला जमलं तो पाहिला पाहिजे. तो ह्याच्यातून असा भाग्य पुरुष होतो. अशा रीतीने आपण इतिशी दासबोधे गुरु शिष्य संवादे जन स्वभाव निरूपणाम समास सत्वा श्री गुरु चरणार्पण वस्तू. हे जे पण सुचलं माझ्या श्री गुरूंच्या कृपेने सुचलं, ते त्यांच्या चरणीच हा अभ्यास, हे सेवा अर्पण करते. आणि आज जे झालं आहे ते आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्यांनी. हे त्यांनी दिलं ते तुमच्याजवळ पोहोचवलं, बस दुसरं काही नाही केलं. आणि ह्याच्यातच ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. काही चूक झाली असेल, अनावधानाने कोणाचं मन दुखल्या गेलं असेल तर हात जोडून माफी मागते, थांबते. राजू भाऊंची आणि ह्या आपल्या सगळ्यांची, एवढं मला एवढ्या दिवस तुम्ही सहन केलं त्याच्यासाठी आभार मानते, नमस्कार करते आणि थांबते. श्रीराम जय राम जय जय राम. खूप खूप धन्यवाद ताई. संपूच नाही असं वाटत होतं, पण तुम्ही आज संपवलं शेवटी. ठीक आहे. कल्याणकरी रामराया आणि 13 वेळा नामस्मरण कोण घेतं? मी घेऊ का? हो, घ्या घ्या घ्या, लक्ष्मी ताई घ्या. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. अपराधी जना चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया राम राया, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे.
आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. असं म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर कल्याणकारी रामराया लक्ष्मीताई, खूप आभारी आहे. उद्यापासून मनाचा श्लोक क्रमांक 178चे निरूपण सुरू होईल. ज्यांना कोणाला काही आज प्रतिक्रिया द्यायच्या असेल किंवा प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. रघुवीर समर्थ. ताई निरूपण खूप छान झालं. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. जय श्रीराम. छान झालं. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. नमस्कार ताई, खूप सुंदर. जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ झाले हो. संस्कृत नाही वाटत खूपच छान झालं. नमस्कार. नमस्कार, परत लवकर या. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. मयुरीताई नमस्कार. खूप सुंदर निरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. काही नवीन नवीन छान मुद्दे मिळाले आम्हाला. जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम. ताई खूपच सुंदर झालं संपूर्ण दिवसांचं. पुन्हा लवकर सुरू करा. मनाचे श्लोक तर नेहमीच होतात. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय श्रीराम. ताई नमस्कार. नमस्कार. थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते, थांबते. जय